अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपूर्विती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसोणी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोण ते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती वैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धांत. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो एवोनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोत्कासी. सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत्प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूंकडे कोणासे पडता सांगकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपालागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सवाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण.
प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीते ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशी याने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गांठुनी चोळप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हांते द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनी या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमुद्दय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलते हासोनी मल्हाररावाची या मनी आम्हांविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करुणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहसी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्याचे काय सांगावे राजयाचे आणि सकळ जनांची तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी असो कोणे एक दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यांत घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यांतुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वांचुनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरी बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासे सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभम भवतु।